सर आता ऍक्च्युली आम्ही महत्वाच्या मुद्द्यावरती येतो. म्हणजे महत्वाचं कारण आम्ही तुम्हाला गाठलं. आम्ही आहोत जयवीर. जिव्हाळ्याचा हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आणि खूप एक हजारपेक्षा जास्त किलोमीटर फिरलो आम्ही. आता हा 7वा-8वा मतदारसंघ आहे. आम्हाला वाटलं होतं इकडे आम्ही येऊ, निवडणूक लढवू. तर सपोज आम्ही इकडून निवडणूक लढवली तर काय आम्हाला पाठिंबा देणार का? तुम्हाला अगोदरच एवढी स्पर्धा इथं हा सगळ्यांनाच उभं राहायचंय. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची भर घालायची असेल तर घालू शकता. लोकतांत्रिक प्रक्रिया आहे. लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला अपेक्षा असते की मला संधी मिळावी. पण त्यापेक्षा महत्त्वाचं की मी पाठिंबा तुम्हाला देऊ यासाठी शकत नाही. कारण की मला उभं राहून हे पाहायचं आहे जनतेमध्ये जाऊन की विकासाला लोक मतदान किती मोठ्या प्रमाणात टाकतात हे मला माझं स्वतः आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. कारण की जर विकास हा एजेंडा असेल राजकारणाचा, जे लोक म्हणतात ना विकास झाला विकास होत नाही, विकास जर एजेंडा असेल ना राजकारणाचा तर या मतदारसंघामध्ये समोरच्या व्यक्तीला डिपॉझिट सुद्धा जप्त झालं पाहिजे. तर ते जेव्हा आपण एक परफॉर्मन्स करतो 5 वर्षाचा, परीक्षेचा अभ्यास झालाय, आता परीक्षेला बसल्याशिवाय निकाल तर लागणार नाही. पण परीक्षेला बसताय म्हणताय तुम्ही, पेपर कसा सोपा वाटतो की टफ वाटतो? माझा अभ्यास पूर्ण झालाय त्यामुळे पेपर अवघड वाटायचं कारण नाही.